नमस्कार, मी राजेंद्र कांबळे 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आजचा विषय आहे तो कामशेत या ठिकाणी असलेले बस स्टॉप. बस स्टॉप हे PCMTचे असो किंवा एस टी महामंडळाचे, दोन्ही ठिकाणी प्रवाशांचे हे हालच होत आहेत. खरं तर PCMTला या ठिकाणी स्टॉपच नाही आहे. म्हणजे थांबा, ज्या ठिकाणी लोक उभं राहून त्या बसची वाट बघू शकतात असं योग्य असं ठिकाण, तशा प्रकारचं कुठलंही बांधकाम किंवा स्ट्रक्चर या ठिकाणी PCMTकडून उभं केलेलं गेलेलं नाही आहे. एस टी महामंडळाचं आहे, पण ते असून नसल्यासारखं आहे. याचं कारण म्हणजे या ठिकाणी जर पावसामध्ये ह्या बस स्टॉपवरती उभं राहिलं तर हे बस स्टॉप ना प्रवाशांचे पावसापासून संरक्षण करत ना उन्हापासून. म्हणजे एकंदरीत जर पाऊस जर चालू असेल आणि या बस स्टॉपमध्ये जर एखादा प्रवासी बसची वाट पाहण्यासाठी उभा राहिला तर त्याला छत्री खोलून उभं राहावे लागते. म्हणजे ह्या फक्त या ठिकाणी एक पत्र्याचं शेड उभं केलेलं आहे, जेणेकरून फक्त या ठिकाणी बस थांबते एवढंच लोकांना माहिती पडतं. या बस स्टॉपचा तसा प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा फायदा नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हा जर परिसर पाहिला तर या परिसरामध्ये आजूबाजूला स्वच्छतागृह कुठेच नाही आहे. या ठिकाणी वर्दळीचं ठिकाण असल्यामुळे आजूबाजूला आडोशाला जाण्याचाही प्रश्न येत नाही. खरं तर या बस स्टॉपवरती, या पवनानगर रोडवरती असलेल्या या एस टी महामंडळाच्या बस स्टॉपवरती ज्यावेळी एखाद्या शालेय विद्यार्थिनी असतील किंवा महिला असतील, यांना जर या ठिकाणी तासनतास एखाद्या बसची वाट पाहावी लागत असेल आणि त्यावेळेस जर त्यांना स्वच्छतागृहाची गरज असेल, त्यावेळेस या आजूबाजूला त्यांना कुठल्याही पर्याय नाही. यामुळे या ठिकाणी महिलांना या ठिकाणी खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे. खरं तर शासन आणि प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे हे अजूनही समजलं नाही. कारण कामशेत हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी हजारो नागरिक या ठिकाणी येत असतात. त्यांना प्रवासासाठी एस टी महामंडळ हे योग्य आणि स्वस्त, म्हणजे परवडणारं, त्यांच्या खिशाला परवडणारं असं हे साधन आहे. आणि त्यामुळे अनेक लोक या एस टी महामंडळाचा किंवा एस टीचा प्रवास करत असतात. तरीसुद्धा प्रवाशांची या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल किंवा त्यांच्या सोयीचा विचार या ठिकाणी केला जात नाही. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकताय किंवा आपल्याला मी दाखवतो या ठिकाणी असलेल्या या एस टी महामंडळाच्या बस स्टॉप समोर असलेला हा खड्डा, आणि या खड्ड्यामध्ये आत्ताच एक रिक्षा या ठिकाणी या खड्ड्यामध्ये गेली. हा खड्डा ग्रामपंचायतीने किंवा या ठिकाणी असलेल्या MSRDने जे कोणी असतील त्यांनी हा खड्डा का ठेवला आहे, या खड्ड्याला योग्य तो असं झाकण का लावलं गेलं नाही. आज या ठिकाणी एक नागरिक त्या संदर्भामध्ये काय बोलतोय, या ठिकाणी या खड्ड्यामध्ये अनेक महिला पडलेल्या आहेत, त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे. आज एक रिक्षा या ठिकाणी गेली. या अगोदरही या ठिकाणी अनेक 2-3 वाहनं, 2 व्हीलर या खड्ड्यामध्ये गेलेले आहेत. असं असून सुद्धा या ठिकाणी या खड्ड्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी या बस स्टॉपवरती असलेले खड्डे असतील, शौचालयाचा किंवा स्वच्छतागृहाचा जो प्रश्न असेल तो, किंवा प्रवाशांना उभं राहण्यासाठी प्रशस्त आणि योग्य असं बांधकाम शेड या ठिकाणी प्रशासन उभं करणार का, असा प्रश्न